काय झालंय? काय नाही. मग श्री असं का बोलतोयस? काय नाही, सध्या सतत काहीतरी गंभीर घडलंय किंवा कशावर तरी चर्चा करायची, कुठला तरी निर्णय घ्यायचा आहे असंच सतत वाटत राहतं मला. अरे तू ऑफिस मधून कधी आलास कळलंच नाही आम्हाला. कामात आहेस का तू? हा, म्हणजे जरा मेल्स चेक करत होतो. श्री, जान्हवी तिच्या माहेरी गेली आहे एक छोटी बॅग घेऊन. माहितीये म्हणजे तुझी काही हरकत नाहीये? आई अगं, मी हरकत घेण्याचा प्रश्नच कुठे येतो? अरे पण तिला परवानगी नाही द्यायची. विचारलं तरी होतं का तिने? का असंच? विचारलं होतं. ठीक आहे, तिला जायचं होतं, ती गेली. पण हे बरोबर आहे का श्री? तिच्या दृष्टीनं असेल. श्री, उगाच तिची बाजू घेऊ नकोस हा. हो ना, अशी कशी वागायला लागली ती? मला तर वाटतंय ती आपल्यापासून काहीतरी लपवते. माहेरचा पुळका पण लपत नाहीये तो. हो ना, बेबी म्हणते ना, तेच आता खरं वाटायला लागलंय. माहेरचं नातं ते सगळं मोठं आणि सासरचं ते सगळं खोटं असं वागतेय ती आता. आई जाऊ दे ना आता. अरे जाऊ दे कसं, त्रास होतो. हो, त्रास मलाही होतो, पण म्हणून काय? आपण काही करू शकणार आहोत का? तिची इच्छा. तू खडसावून विचारत का नाहीस तिला? मला नाही वाटली त्याची गरज. नातं हे मनाचं असायला हवं, जुलमाचं नाही. ही जान्हवी आपली जान्हवी वाटतच नाहीये. हो, वेगळीच वाटते. आपलीच फारक चुकली की काय? तसंच असेल. आता बघ ना, आई एवढी आजारी आहे, आपण इतके बिथरलोय, तर आपल्या बरोबर राहायचं ना तिने. पण नाही, बाहेरचाच पुळका जास्त तिला. कधी येणार काय म्हणाली का? मी विचारलं नाही. आणि तिने सांगितलंही नाही. नाही. काय चाललंय काय तिचं? तिची आई आली, वाटेल तसं बोलली. जान्हवीने चकार शब्द नाही काढला त्याबद्दल. त्या बाईंच्या ना जिभेला हाडच नाही अगदी. खरंच म्हणाली, माझ्या मुलाचं तुम्ही वाटोळं केलं, तुमच्या मुलाचंही वाटोळं करेन मी. हे त्याग आईची माया आहे ती. मुलाच्या प्रेमासाठी म्हणाली असणार तसं. अरे पण आमचा मुलगा तुमचा जावई आहे, त्याला कसला शिवा शब्द देता? बेबी हत्या, जाऊ दे ना आता. ज्या गोष्टीचा विचार करून आपल्याला आनंद मिळत नाही त्या गोष्टीचा विचार करायचाच नाही. आणि बघा ना, का कोणास ठाऊक पण अनेक गोष्टी आता आपल्या बाजूने घडतायत. अनेक हिंदुत्ववादी संस्था आपल्याला फोन करून आपल्याला कळवतायत त्यांचा सपोर्ट, त्यांचा पाठिंबा. आपल्याला खूप मेल्स येत आहेत. ते तर होणारच होतं, कारण आपलं काही चुकलेलंच नाही. मग आता इतकं सगळं चांगलं घडत असताना आपण कशाला हे सगळे नको ते विचार करायचे? पण त्या पिंट्याला सोडायचं नाही श्री. हो बेबी हत्या, बघूया आपण. तू आईला वचन दिलंयस. हो माहितीये मला. मला तर ना त्यांच्यापैकी कुणाशी संबंधच ठेवू नये असं वाटायला लागलंय. फालतू आहे ते एक जात.